सहकारी साखर कारखानदारीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यानं पाऊल उचललं आहे। ऊस उत्पादक शेतकरी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाची नोंद स्वतः करू शकतील। त्याचबरोबर कारखान्याच्या वतीनं मोबाईल ॲप तयार केलं असून यातून शेतकऱ्यांना स्वतःच्या ऊसाची नोंद, ऊसाचे टनेज, ऊस पेमेंट आणि सवलतीची साखर इत्यादी माहिती घरबसल्या समजणार आहे। कारखान्याच्या कामकाजात एआयचा वापर करून कामकाज अत्याधुनिक आणि सोपे कसे होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलं आहे। कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 2024 आणि 25च्या 70व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे व सौ गौरीताई शिंदे यांच्या शुभ हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली। त्याप्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते। या प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की स्वर्गीय शंकरराव काळे साहेब आणि स्वर्गीय शंकरराव कोले साहेब यांनी 60-70 वर्ष जोपासलेली कारखानदारी सदृढ आणि सक्षमरित्या चालवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि प्रयत्नांची गरज आहे। कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आणि उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अविरतपणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे। 113 दिवस चाललेल्या 2025 आणि 26च्या गळीत हंगामात 6,65,136 मेटन ऊसाचे गाळप होऊन 7,59,675 क्विंटल साखर पोथी उत्पादन झालं असून सरासरी साखर उतारा 11.41% राहिला असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले। राजकीय स्वार्थ नावलौकिक आमचा फार परिसरामध्ये आहे ते दाखवण्यासाठी कुठेतरी एक प्रयत्न त्या ठिकाणी झाला। त्याच्या अगोदर आपण पाहतो का आपला 71वा गाळप हंगाम या ठिकाणी सांगतात गेली 70 वर्ष स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, स्वर्गीय शंकररावजी कोले साहेब असतील, किती जरी टक्के वाचले पाहिजे आणि म्हणून या सर्व गोष्टी पाळण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं। जास्त दिवस चालले तर आपले खर्च त्या ठिकाणी कमी होते, म्हणून हा उद्देश त्यांनी ठेवला। आता कुठेतरी त्याच्यामध्ये बदल झालेला दिसतोय। ठीक आहे, आता स्पर्धेचं युग आहे, आपल्याला स्पर्धेप्रमाणे चालावं लागणार आहे। त्या पद्धतीने आपण चालू। कारखान्याचा जर विचार केला तर आपण जे काही सर्व नवीन यंत्रणा या ठिकाणी उभारलेली आहे त्याच्यामध्ये आता फक्त आपल्याला टर्बाईनचं काम करणं गरजेचं आहे। एक टर्बाईन आहे, अजून एक टर्बाईन आपण लावला। हे सर्व जे काही आपण उभारलेलं आहे बऱ्याच काळासाठी आपल्याला परत काही बदल करण्याची गरज नाही, फक्त वाढवण्याची गरज नाही। बराच काळ या ठिकाणी चालेल। पुढे जाऊन काही अजून स्टीम सेव्हिंग करण्यासाठी काही अजून जर इक्विपमेंट म्हणा किंवा काही जर आलं तर ते त्या वेळेचा विषय आपण त्या ठिकाणी करू आणि आपण हे सगळं काटेकोरपणाने करण्याचा प्रयत्न कायम करत आलेलो। त्या पद्धतीने आपल्या ऊसाचं पेमेंटही आपण वेळेवर देतोय। जवळजवळ या प्रसंगी संचालक दिलीपराव बोरणारे, सुधाकर रोहम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजे भोसले, प्रवीण शिंदे, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगजाब, वसंतराव आभाळे, डॉक्टर मच्छिंद्र बर्डे, वत्सलाबाई जाधव, इंदुबाई शिंदे, दिनार कुदळे, प्रशांत घुले, गंगाधर अवताडे, श्रावण आसने, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाट यांच्यासह सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, पदाधिकारी, ऊस उत्पादक सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।